या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण आज खरं तर वांजरगाव गटामध्ये आलेलो आहे. तिकडे बिग फाईट असणार आहे. मामा भांजांची लढाई इकडे रंगणार आहे आणि मामा भांजांच्या लढाईमध्ये धनुष्य चालणार की घड्याळचे काटे फिरणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ही एक इंटरेस्टिंग लढत असणार आहे. कारण मागच्या वेळेस शिवसेनेकडून बाबासाहेब जगताप यांना संधी मिळाली नव्हती, त्यामुळे पंकज ठोंबरेंचा एकतर्फी विजय इकडे पाहायला मिळाला होता. त्यामुळे हे इंटरेस्टिंग लढत मानली गेली होती. वर्चस्वाची लढाई खरं तरी मानली गेली होती. महायुतीकडून खरं तर पंकज ठोंबरे हे उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र नाही, तसं घडलं नाही. त्यांना राष्ट्रवादीकडूनच पुन्हा उमेदवारी लढावी लागली आणि त्यामुळे आम पब्लिकचं मत काय, कारण पंकज ठोंबरे एकदा इकडून निवडून गेलेले आहे आणि या मामा भांजांच्या लढाईमध्ये नेमकं विजय कुणाचा होणार, नागरिकांचा कौल काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी मी आज मस्की गावात आलेलो आहे. आणि इकडची आम पब्लिक काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी मी मस्की गावात आहे. काय नाव? अमोल सावंत. बर, काय म्हणतो राजकीय कौल, काय म्हणतो? राजकीय कौल बरं आहे, दोन्ही सारखे. बर, कसं कसं सारखं? इथं आहे ना, इथं सारखं म्हणजे कसं माहिती का, दोन्हीचं पाड सारखंच आहे. बर, असं आहे का? पंकज भाऊ निवडून गेले, काय काय कामं केली पंकज भाऊने? पंकज भाऊ नाही, पाणी फिल्टर दिलं, एक पुलाचं काम केलं, ते तो मध्ये डांबरी केला थोडासा 1 किलोमीटरवर. थोडंसं म्हणजे पूर्ण झालं 1 किलोमीटर व्हायले पोरा 1 किलोमीटरवर केला. मग आता काय अपेक्षा आहे? कब्रस्तानला काम दिलं. बरं, मग आता ही मामा भांजाची लढाई कोण आहे, मामा भारी की भांजा? आता त्यांचं ते सांगू शकत नाही, पण मग दोघं आता सांगू शकत नाही, आता दोन्हीच मी आता. तुम्ही सांगू शकत नाही? नाही, कोण सांगणार? सांग विचारता ना बाकीच्या. तुम्ही नाही सांगू शकत? बरं, शेतीचा भाव काय म्हणतो? शेतीचा भाव, आता शेतीचा आहे, शेतीचं काय खऱ्या गोष्टी शेतीचा. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं आहे, भाजपाचं की जुनं होतं महाविकास आघाडीचं काँग्रेसच्या काळातलं, कुठलं सरकार? तर जुनं चांगलं होतं म्हणा, हे सरकार जरा हिताचं नाही माझ्या हिशोबानं. बर, मग आता काय पंकज भाऊंना संधी की जगताप पाटलाला संधी? आता कळ आता जे पब्लिक करतील ते आता. पब्लिक. वा, काय वाटतं मामा भांजाच्या लढाईत कुणाचं पार्ट जड आहे? पारड तर पंकज भाऊचं जड विकासाची. कसं कसं? भरपूर कामं केलेले प्रत्येक गावामध्ये. बरं, आमदार बोरणारे म्हणतात मी 3,000 कोटीचा विकास केला. त्यांचे बी आहे, किती कामं झाले गावात त्याच्यातले पण? त्यांचे बी आहे थोडेसे. आपल्या आता पंकज भाऊने इथे 28 लाख रुपयाचं पूल केलं, बरं, पाणी फिल्टर दिलं, रस्ता केला, कब्रस्तानची भिंत केली, सिद्धापूरवाडीला शाळेला तार कंपाऊंड दिलं. वेळोवेळी रस्त्याच्या काट्या बिट्या काढायच्या असून गावकऱ्यांनी सांगितले सोकारचं ते काट्या बिट्या स्वतः काढतात. अजून आता इकडं विरगाव रस्त्याचं काही थोडेफार खड्डे बिड्डे बजवणं असलं ते स्वतः सोखर्चातून करतात निधी व्यतिरिक्त. बरं, पण मागच्या वेळेस एकतर्फी लढत झाली होती. इकडे सावंत यांना संधी मिळाली होती, ठोंबरेंचं पारडं जड ठरलं. शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र राष्ट्रवादी ताब्यात गेला होता. पुन्हा राष्ट्रवादी ताब्यात राहणार की शिवसेना? नाही, राष्ट्रवादीच ताब्यात राहणार. बरं, सुभाष सावंत. त्या गावाचा विकास किती झाला सांगा बरं पटापटा. विकास भरपूर आहे, विकास चालूच आहे. बरं, रस्त्याची अवस्था तर बिकट आहे थोडी. किती दिवसांपासून? आता मध्ये झालं तर बरं, पण आता परत बिकट झाली. मग आमदार बोरणारेंनी पंकज ठोंबरेंनी दोघांनी काही केलं नाही का इकडे? नाही केलंय ना, सरांचे काम आहे, बोलणार पंकजचे बी काम आहे. पण पारडं जड कसं मान कसं? पारड पंकजचं जड आहे. कसं? बरेचसे काम आहे आता काय. हे फुल केला इथं विरगाव रोडचं आपल्या. बरं, अजून काही ते असं कंपाऊंडचं काम केलं, सिद्धापूरचं कंपाऊंडचं केलं ना, शाळेचं कंपाऊंडचं केलं सिद्धापूरचं. असे काम आहे पंकजचे बी, भरपूर काम आहे. आणि लोक त्यांच्या ज्याच्यातून ते काय करतात, इथं मरून टाक, कुठं रस्ता खराब झाला ते कर. बरं, चांगले काम आहे त्यांची, काय अडचण नाही. बरं, बाबासाहेब जगताप बोरणारे यांचे निकटवर्ती आहेत. त्यांचं म्हणणं आहे मी देखील माझ्या गटातल्या माझ्या गावातल्या नागरिकांसाठी काम केलेलं आहे, मला संधी द्यावी अशा भाषणात ते म्हणतात. मग आता कसं? सरांची काम आहे, बाबासाहेब पाटले नाही, सरांची कामं आहेत. पण त्यांना संधीच मिळाली नाही ना, मग ते कसं करतील? कारण त्यांचं म्हणणं आहे मी बोरणारे सरांच्या जवळ राहून मी कामं करू शकलो. ठीक आहे, आता बाकीचं काही सांगता नाही येणार आपल्याला. कसं? काय बरं, सरकार कुठल्या हिताचं आहे शेतकऱ्यांचं? सध्या तर काय भावच कमी आहे शेतीला, मालाला आहे की नाही. तर हेच पहिलं सरकार. बरं, ते पंकज भाऊ भाजपमध्ये जाणार होते, भाजपकडून लढणार होते, पक्ष आता योग्य झाला का भाजप योग्य होता? हाच योग्य पक्ष आहे, काय अडचण याला.
राष्ट्रवादी योग्य आहे. ते बदलणार असण्याची चर्चा होती, मग तसं काय? चर्चा आपला आम्हाला सांगता येत नाही बदलणार आहे का ते नाही ते असं काही माहीत नाही ना आम्हाला तेवढं. घड्याळ चालेल इकडे, चालेल धनुष्यबाण नाही उडणार. नाही उडेल ना, काही काही धनुष्यबाण आणते काही घड्याळ आणते ना, सोच काही नसतं घड्याळ थोडी चालणार. सांगा सरपंच साहेब, काय गावासाठी काय काय केलं सांगा. गावासाठी आमदार साहेबांनी बाबासाहेब जगताप तुमचं काम सांगा पहिले, तुम्ही होते एकदा. आम्ही काय आमच्या काळामध्ये भरपूर काम झाले. पाईपलाईन झाली पाणी फिल्टरला, त्याच्यानंतर पिओ ब्लॉक हर घर नल योजना काय वाचतोय तुमच्या गावातल्या त्या योजनेचं? दर नळाला पाणी येतात सध्या. हो, पूर्ण घराला पाणी दिलेलं आहे आम्ही. पूर्ण कुठं बी जा तुम्ही दर घरापुढे तुम्हाला नळ दिसत. हो, बरं, शिवसेनेकडून बाबासाहेब जगताप उमेदवार असणार आहे, आमदार बोरनारे यांच्या अगदी निकटवर्ती. बिग फाईट आहे जिल्ह्यातली. या लढाईकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आहे. युतीचा फॉर्म्युला रंगला तुटला याच्यावरच सगळं काही सुरू होतं जिल्ह्यामध्ये. मात्र अखेर शिवसेनेला महायुतीची जागा सुटली. बाबासाहेब जगताप हे महायुतीचे उमेदवार आहे, पंकज ठोंबरे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. पारडं जड कुणाचं आहे आणि सर्वाधिक काम कुणी केलंय? तुम्ही म्हणता बिग फाईट, पण आम्हाला तसं काही वाटत नाही. इथं एकतर्फीच विजय होणार आहे. कसं? कारण की काम लोक जिने काम केले त्यालाच मतदान करणार आहे. लोक पहिल्यासारखं आडेन राहिले नाही. कुणी कामं केले? इथे सगळ्यात जास्त काम जर असेल तर बाबासाहेब जगताप आमदार साहेबांचेच असेल. आपण काय आता काय म्हणतो आमदार साहेबांनी काम केलं. पण ते पंकज ठोंबरेचे समर्थक म्हणतात ते आमदार साहेबांनी केले, बाबासाहेब जगतापांचा काही संबंध नाही. मग कसं करायचं ते आता? ऐका ना, हा विषय असा आहे, बाबासाहेब जगताप हे आमदार साहेबांसोबत एक सावलीसारखी पाठीमागे उभा आहे. जरी त्यांना यावेळेस मागच्या वेळेस संधी भेटली नव्हती तरी असं नाही का तिने गावाची कामं केली नाही. त्यांचे पूर्ण गावासोबत पहिल्यापासून कॉन्टॅक्ट आहे. आज बी जर तुम्ही बघितलं, आपण जिथं सध्या उभा आहे हे पूर्ण प्युअर ब्लॉकचं काम सुद्धा बाबासाहेब जगताप आमदार साहेबांनीच केलेलं आहे. त्याच्यानंतर आता जो रस्ता झालेला आहे डांबरीकरणाचा, हे पहिली इथं गाडी बैल सुद्धा जात नव्हती या रस्त्याने, तर आज ह्या रस्त्याचं काम सुद्धा आमदार साहेबांनीच केलेलं आहे. कमी आणि त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये कमीत कमी पाण्याच्या रस्त्याचे 1 करोड रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे. झाले का सगळे पाण्यात रस्ते हो, व्यवस्थित आहे का? पहिले एक रस्त्याचं काम झाले, दुसरं रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्याच्यानंतर आमच्या गावात कमीत कमी 100 विहिरी रोजगार हमीमधून मंजूर केलं. ते फक्त बाबासाहेब जगतापांनी केलेलं मंजुरी. माझ्या समोरची गोष्ट आहे. बरं, ते लोक म्हणत असतात की यांनी पैसे घेतले त्याने पैसे घेतले, काय खरं वाचतो काय? फुकट झालं का लोकांच्या विहिरी? 1 रुपया सुद्धा कोणाकडून घेतलेला नाही. कोणी फक्त म्हणा 1 रुपया सुद्धा त्यांच्यावर आरोप होत नाही, पण अनेक गावांमध्ये मी फिरलो, लोक म्हणतात पैसे घेऊन लोकांनी विहिरी दिल्या, ग्रामपंचायत सदस्यांनी पैसे घेतले, बऱ्याच गोष्टी झाल्या. नाही. मी आता माझ्या समोर तर काही कोणी काही म्हटलं नाही. आणि आमच्या गावात तसं काही कमीत कमी आम्ही बाबासाहेब जगताप समोर मी स्वतः कमीत कमी 100 विहिरी 100 फायली दिल्या होत्या. बरं, हे पुतळ्याचं काम चालू आहे कुणाच्या? हे आमदार साहेबांनीच दिलेले 4 लाख रुपये. हे पुतळ्याच्या कामासाठी आमदार साहेब बाबासाहेब जगतापांनी. ठोंबरेंनी मदत केली असणार आहे त्याला? नाही, पुतळ्यासाठी अजून 1 रुपयाने दिले ठोंबरे. नाही. का बरं ठोंबरेंनी दिले नाही हो पैसे पुतळ्यासाठी? हे निधी दिलेला होता 4 वर्षापासून प्रशासक चालू आहे जिल्हा परिषद. वैयक्तिक काय वर्गणी असले ते देऊ टाकतील. आमदार साहेबांनी निधीतून दिलं का वैयक्तिक दिलं? नाही, निधीतून दिलेलं आहे. हरकत नाही. काय करता? शेती, काय लावलं शेतीत? ऊस, कांदा. कांद्याच्या भावाची काय परिस्थिती आहे सध्या? कांद्याची भावची सध्याच्या याच्या मानानं परवडत नाही कांदा, कशाच्या मानानं? खर्चाच्या मानाने. मग आता काय कुठलं सरकार योग्य आहे ते सांगा पहिले. नाही, बीजेपी तर योग्यच आहे. बीजेपी तर योग्यच आहे, परंतु शेतकऱ्यांचा रोज दिसतो ना तिकडे. नाही, बीजेपी योग्य आहे, परंतु शेतकरी धोरण चुकीचं आहे बीजेपी सरकारचं. जे शेतीच्या मालाचं विक्रीचे धोरण आहे ते चुकीचं आहे. मग आता काय करावं लागेल ते विक्रीचं धोरण बदलण्यासाठी? काय त्यांच्या उपाययोजना काय असेल कृषी खात्याच्या विषयी. बरं, पण मग असं म्हटलं जातं ना की सर्वाधिक योजना पारदर्शक सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं, शिवसेनेचं त्यांच्या सोबत आहे आता. मग काय आता सरकार बदलायचं काय? योग्यच आहे ना. आम्ही पहिलेच मी बोललो ना की बीजेपी सरकार योग्य आहे. बरं, राज्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहे, मात्र इथे भाजपा विरुद्ध शिवसेनेचं भांडण कधी सुरू असतं, कधी आता शिवसेनेविरुद्ध घड्याळीचं भांडण आहे. काय या भांडणामध्ये नागरिकांचं नुकसान होतं का? काय ते कोण कुठे जाईल काय सांगते. आता त्यांच्या रात्रीतून पाळले बदलात त्यांच्यावाली. हो, आता तर भारतामध्ये तर जवळपास 50-60 वर्ष राष्ट्रवादी सत्ता होती, बरोबर आहे. मुख्यमंत्री पद कुठे होते? सगळे काँग्रेसच्या काळात पश्चिम महाराष्ट्राला. आजही विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस, ज्यावेळी शरद पवार असू द्या कोणीही मुख्यमंत्री असू आले ना ते आता मामा. नाही, त्यावेळेस त्यांनी पूर्ण 50 वर्ष जो निधी होता महाराष्ट्राचा ऑल निधी तो कुठं विकास केला? फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेला त्यांनी. आता सेनेचं सरकार आल्यानंतर त्यांनी हे मराठवाडा पाहिला, बरोबर. मंत्रिपद कुठं होते? तिकडं. आजही पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. तुम्ही ते जा रस्ते बघा, त्यांची शेती नागरिकही सतर्क आहे, ते तक्रारी करतात, ते पाठपुरावा असं नाही तक्रारी करतात म्हणजे प्रत्येक वेळेस तक्रारच केली पाहिजे. जो मग तुम्ही हे मागासवर्गीय भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे ते तक्रार करताय का? मग त्यांच्यासाठी काय योजना आणतात तुम्ही?
काय तुम्ही राष्ट्रवादी म्हणता, काँग्रेस म्हणता, अहो त्यांनी धुतलाय ना पुरा महाराष्ट्र धुवून तो पूर्ण बारामतीला नेला ना. बरं, जिल्हा परिषदची निवडणूक ही निवडणूक अशी म्हटल्या जाते की ग्रामीणच्या राजकारणाला किनार असते हिला. हिच्यातूनच खरं तर नेतृत्व घडतात आणि पुढच्या सगळ्या मोठ्या निवडणुकींमध्ये हे जे उमेदवार निवडून जातात यांचं वलय दिसतं. आता काय कोणाचं पारडं जड आहे तुमच्या, राष्ट्रवादीचं का शिवसेनेचं? हे बघा, विचार करायचा ठरला तर आमदार लेवलवरून करावं लागेल. कारण ज्यावेळेस वाणीसाहेब आमदार झाले त्यावेळेसच खऱ्या अर्थानं वैजापूर तालुक्याचा विकास झाला. जे राष्ट्रवादी म्हणताय त्यांना विचारा की हरिभाऊंच्या काळात विकास झाला का? 100% बरं, मग विशेष आता नाही. आता मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो. त्यांचे कुटुंबाने भूमिका बदलली, त्यांचं कुटुंब भाजपासोबत गेलं. मी काल भिवगावला गेलो होतो, तिकडच्या लोकांनी रोष व्यक्त केला. त्यांच्या घरात मला मशाल दिसली, त्यांच्या घरात मला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसला. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ते म्हणले की अशी गद्दारकी वाणी कुटुंबाने करायला नको होती. आणि जे वाणी कुटुंब भाजपमध्ये गेलं त्यांना भाजपाने तिकीट दिलं नाही. मग वाणी साहेबांचे तुम्ही जर फॅन असाल, तुम्ही जर चाहते असाल तर काय वाटलं हे बघून ऐकून? नाही, आता वरती ते झालं ना, शरद पवार आणि अजित पवार कुठे गेले, वरचा विषय वेगळा आहे. हो, मी काय खालचा विचार विचारतो मी. नाही नाही, वाणी साहेबांनी विकास केला. मी पण आता मुलांनी पक्ष बदलला तर यामुळे तुमच्यासारखे शिवसैनिक दुखावला गेला नाही का? आता ती वरती प्रत्येक होतही नव्हती त्यांना संधी दिली नाही, नाही, त्याच्या विषयी नाही बोलू शकत. कसं? आणि ते आता त्यांचे आता वैयक्तिक तुम्ही शरद पवारांचं मला सगळं सांगितलं, अजित पवारांचं सांगितलं मला म्हणजे सगळं एक सांगितलं. मिनिट ऐका, सांगितलं म्हणजे त्यांनी पूर्ण काय केलं विकास? मला सांगा, तुम्ही राष्ट्रवादीचे जे होते पहिले जुने नेते त्यांना दाखवा की समजा 2019ला राष्ट्रवादीचा आमदार झाला, त्यांनी दाखवा की आम्ही ह्या इडा हा विकास केला 5 वर्षामध्ये. त्याच्यानंतर आम्ही सांगतो ना तुम्हाला, वाणी साहेबाचे 10 वर्षाचे विकास सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला बोरणारे सरांचा विकास, ज्या जागेवर उभा आहे ना आपण, त्या जागेचा पेवर ब्लॉक आपल्याला कुणी दिला आहे? बोरणारे सरांनी. आम्ही रस्ता आहे मस्की ते कापूसवाड गाव, जो रस्ता आहे आम्ही ऊस काढण्यासाठी प्रत्येक वर्षी मुरून टाकायचो. जो एक वेळेस मागणी केली तर त्यांनी 1800 मीटर रस्ता हा डांबरीकरण करून दिला. तिथं 50 मुलं पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत मुलांना पायी यावं लागत होतं. तिथं पूल ओढा होता, त्या ओढ्यामध्ये दिनेश परदेशी नळ्या दिल्या होत्या मागणी केल्यानंतर. चिखल राहायचा पूर्ण. ते एका शब्दावर आमदारांनी तो रस्ता मंजूर करून दिला, रस्ता झाला. दिनेश परदेशींनी केलंय का वैयक्तिक मदत गावासाठी? नाही, ते दिनेश परदेशींनी त्या रस्त्यासाठी नळ्या दिल्या ना, वैयक्तिक मदत केली ना. मोठी गोष्ट. काय म्हणतो ते आता? ते म्हणतात की राष्ट्रवादीचे इकडं सगळे लोक घेऊन गेले पश्चिम मराठवाड्याला, काय मिळालं नाही. काय बरोबर जे म्हणतात ते बरोबर आहे. त्याचं दुर्दैव कुणाचं ते? दुर्दैव आहे म्हणजे शेवटी कसं आहे, याच्या मागं जे आपल्याकडे विकास नाही झाला. विनायकराव अण्णाच्या नंतर विकास इथं वाणी साहेब आणि यांनी समजा सरनी विकास केला पूर्ण. मग ते मध्यंतरी चिगडगावकर आले होते, त्यांचं काय हो आता? त्यांच्याबद्दल चिगटगावकरांनी तर थोडा विकास कमी केला. मी म्हणतो सरनं जो विकास केला आतापर्यंत, समजा येवला भागात भुजबळ साहेबांना जे समजा रस्ते ते केले ते तर मंत्री होते, बरोबर आहे का? सर तर मंत्री नाही, तरी सरनी त्यांची बराबरी केली. रस्त्याच्या मंत्रिपदाचा दर्जा मिळाला ना तुमच्या नेत्याला? मिळाला, पण म्हणजे त्यांना पद नाही भेटलं ना, अजून पैसे नाही भेटले ना. पैसे भेटल्यावर मग आणखीन चांगला विकास होईल. पण माझं एक म्हणणं आहे, छगन भुजबळकडे बांधकाम खातं होतं, बरोबर आहे. तेवढे जे रस्ते केले तेवढी सरनी रस्ते केले का? मंत्रीपद नसताना सरनी जे रस्तेच नाही केले. आता आपण इथं जे उभं आहे पेवर ब्लॉक, हे त्यांचं आहे, पुतळेचे त्यांनी दिलेले आम्हाला निधी. परत घाईगाव ते भालगाव रस्ता हा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही आतापर्यंत रस्त्यात पातंत्र्यात होतो. काय म्हणणं आहे? स्वतंत्र आज आम्हाला भेटलं रस्त्याच्या बाबतीत. काय म्हणणं? स्वतंत्र आज बोरणारे सरामुळे. बरोबर. आता मी काही नागरिकांना बोललो, ते म्हणले बोरणारे सरांनी विकास केला ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. मग जगतापांचं काम नाही ना? मी त्यांना प्रश्न विचारला, जगताप सत्तेत नव्हते, ठोंबरे तर सत्तेत होते. सांगतो ना, जगताप साहेब जेव्हा सभापती होते त्यांनी 300 विहिरी ह्या तालुक्यात दिलेल्या आहेत. 300 प्रॉपर. मी पुरा सगळं सांगतो. आमच्या गावात 10 विहिरी आणि वाडी हे 10 विहिरी 20 विहिरी दिलेल्या आहेत. आम्ही स्वतः पुरा सगळं. कोण म्हणतं बाबासाहेब पाटील पदावरच नाही आज, तर काय देणार आहे? मी ऐका, मी सरपंच आहे समजा या गावचा, मी काहीतरी देऊ शकतो. हे सामान्य माणूस आहे, हे काही देऊ शकत आहे का? या बोलण्याला तथ्य नाही का बाबासाहेब पाटलांनी हे केलं नाही. शेवटी जो पदावर राहील तो देणार आहे का? बिगर पद्धती एखाद्या घरातून असं एखादा नेता सांगा मला आजच्यापर्यंत. जगतापांनी केलेले कामं सांगितले, बोरणाऱ्यांनी केलेले कामं सांगितलं. मागच्या वेळेस पंकज ठोंबरे निवडून गेले होते, सावंत यांना उमेदवारी मिळाली होती, एकतर्फी निवडणूक झाली, पंकज ठोंबरे निवडून गेले. आता ही बिग फाईट असणार आहे. या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष आहे.
पंकज ठोंबरेंनी काही केलं नाही का तुमच्या गावासाठी, तुमच्या गटासाठी? तोल थोडे केले ना काम, तोल मोलाचे केले आम्ही म्हणत केले नाही. काम? जसे बाबासाहेब पाटलांनी हम्म. सभापती असताना केले तसे ते ना थोडेफार केले, आम्ही म्हणत नाही, त्याला नाकारीत नाही ना. बरोबर, काय म्हणणं आहे? मोठी गोष्ट, मोठं मन दाखवलं, काम केलंय ठोंबरेंचं, ठोंबरेंचं नाव घेतलं. वाल्मिक सोमवंशी. काय करता? शेती. काय शेतीत? कांदा आहे. भाऊ काय शेतकऱ्यांना सध्याला? कांद्याला भाव कमीच आहे जरा. कुणामुळे हे सगळं भावाची सगळी अवस्था झाली होती? कांदे काही शासकीय धोरणामुळेच कांद्याच्या भावाची अशा अवस्था झाली. कसे धोरण चुकतात शासनाचे सांगा जरा. काय ते आता मागं चालू होतं काहीतरी निर्यात बंदी आणली वगैरे, त्यामुळं भाव पडले. पण त्यांना बी आता समजा दूरदृष्टीचा विचार करून खाणाऱ्याचं पाहावं लागतं ना शासनाला, नुसतं विकणाऱ्याचं नाही पाहावं लागत. बरं, पण मग असं आहे ना, शेतकऱ्यांना जे न्याय देतं, शरद पवारांचं नाव कृषी प्रधान देशामध्ये सगळ्यात पुढं घेतलं गेलं, शेतकऱ्यांना न्याय दिला असं लोक म्हणायचे. त्यांची आता काहीच कंडिशन राहिली नाही ना, त्यांच्या पक्षाची खूप वाईट अवस्था झाली. आणि मग त्यानं सगळं नेलं ना महाराष्ट्र बारामतीला ओढून. म्हणून मग काय आता हे दोघं भाऊ बारामती म्हणजे काय सगळं मग महाराष्ट्र. काका पुतणे एकत्र झालेत आता बऱ्याच आता 2 निवडणुकीमध्ये एकत्र झाले, मग त्याचा काही प्रभाव दिसणार नाही का? काकाचा प्रभाव दिसणार आणि पुतण्याचा प्रभाव दिसणार नाही. कसं? आता तुम्ही महानगरपालिका निवडणुकीत बघितलं नाही का? बरोबर. आता ग्रामीणमध्ये येईन त्यांच्यावाले, ग्रामीणमध्ये प्रॉपरला एखादी 2 जिल्हा परिषदमध्ये त्यांचे लागू शकतात, पण ऑल महाराष्ट्र त्यांना जनता नाकारणार आहे. बरं, मग आता इकडे मामा भांजाची लढाई आहे. मामा भांजाच्या लढाईमध्ये कोण बाजी मारेल? आपला जिल्हा परिषद गट का? मामा. कसं? पण भांजा एकदा निवडून गेला ना. नाही, भांज्यासमोर त्यावेळेस उमेदवार तसा नव्हता ना. त्यावेळेस मामा जर असेल भांज्यासमोर. बरं, असं म्हटलं गेलं त्यावेळेस की हे सगळं सेटिंग झालेलं आहेत म्हणून, असं म्हटलं गेलं. तुम्ही चर्चा ऐकली असणार आहे, साहेबांनी जाणून बुजून तिकीट दिलं नाही, बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. काय त्यावेळेस काही सांगता येईल का तुम्हाला? त्यावेळेस का? जगतापांना जाणून बुजून डावललं होतं का त्यावेळेस? नक्कीच डावलंच होतं. मग आता आता जनता तयार आहे ना त्यांना निवडून द्यायला. मामाला निवडून द्यायला तयार आहे. बरं, भांजाने काही कामं केले का मग गावात? हो, कामं झाली, थोडेफार कामं झाली. कारण का त्या बघा, मग आता मामाने कामं केले, भांजाने कामं केले, मग आता पार्ट जड कुणाचं भरणार इकडं? कसं आहे माहिती पत्रकार साहेब, आता पारड जड कुणाचं भरणार तर म्हणजे मामाला अनुभव प्रशासन समजा पंचायत समितीमध्ये त्यांना पूर्ण ती टीम चालवण्याचा चांगला अनुभव आहे, आणि तो अनुभव त्यांना जिल्हा परिषदला कामात येणार आहे. आणि गेली 8-9 वर्ष आमदार साहेबांच्या सोबत राहून जनतेचे ते कामं करतच आहे. आता गंगथडीचा जवळपास बराचसा म्हणजे गंगथडीचे जे नागरिक आहे त्यांचे कामं यांनी केलेले आहे. म्हणजे वैयक्तिक लाभाचे काम असेल, कुणाचं कोर्टाचं काम असेल, कुणाचं तहसीलचं काम असेल, तर ते कामं मामांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे मामा बाजी मार. हाँ, मामा बाजी मारणार, इस बार मामा की बाजी. काय म्हणतो राजकारण? चालू आहे आता, चालू आहे. राजकारण पाहिलं का? पाय दुखतो तरी आला ते माणूस. फॅन कसं? मग आता शेवटी एकनिष्ठ राहते ना. बरं, एकनिष्ठ विचार केला म्हणून विचारतो. ते वाणी साहेबाच्या कुटुंबाने पक्ष बदलला, काय वाटतं ते योग्य झालं का ते सगळं? आपण एवढे वरलेल्यावर बोललं पाहिजे ना. आपण कार्यकर्ते होते, तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते होते ना काही दिवस? नव्हते. मी कार्यकर्ता कोणत्याच पक्षाचा नाही, मी फक्त माणूस कोण काम करतो. मग आता काय मामा भांजाजवर कसं वाटतं वातावरण? नाही, आता कसं आहे, अगोदर तर हे कोणी सांगू शकत नाही. हे बोलणं म्हणजे फक्त मिथ्या आहे. बरोबर. अगोदर कोणीच सांगू शकत नाही. का तुमचं मत सांगा, तुमच्या गावात काय काय कामं केली पंकज ठोंबरेंनी ते सांगा जरा. आमच्या गावात दोघांनी कामं केलेली. पंकज भाऊंना बी काम केलेलं आहे आणि सरांना पण काम केलेलं आहे. घरचा माणूस असला का अर्धी भाकर जास्त देतो, कुणी जास्त दिली इकडे सांगा? नाही, घरचा आणि बाहेरचा कोणीच नाही, सारखं दिलं दोघांनी पण. सारखेच कमीच पडत काम नाही, कमी नाही, दोघांनी पण काम केलेलं आहे. बरं, या दोघांकडून काही मागायचं की नाही गावासाठी? काही राहिले की नाही बाकी? का सगळं झालं दोघांकडून? नाही मागायचं, मग देतात ना ते, मागितल्यावर देतात गावाला. बरं, मामा भांजेच्या लढाईत आता सांगता येणार नाही कोण बाजी मारे. कोणीच सांगू शकत नाही ही बाजी. जे बोलले असेल ते बोलले असेल, पण मग ठीक आहे. आता सुरुवातीला कसं राहतं, प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष, आणि मी काय पक्षाचं कोणतेच काम करीत नाही. बरं, तुम्ही निष्ठावान बिष्ठावान काहीच नाही, तुम्ही सर्वसामान्य. सर्वसामान्यांनी टीका केली पाहिजे राजकीय पक्षावर कुठल्या? नाही, ठीक आहे, कशाला करायची? विकास सांगायचा. हा, विकास केलेलाच त्यांनी, दोघांना पण विकास केलेला आहे. बरं, आम्ही जे मागितलेलं आहे ते आम्हाला भेटलेलं आहे. दोघांनी दिलं. हो पण आता तुम्हाला एकालाच द्यावं लागणार आहे. हो, एकालाच देणार ना. मग मामा भांजाची लढाई आहे, गावकरी काय वातावरण काय म्हणतं गावातलं? काय गावाचं वातावरण चांगलं आहे, गावाचं वातावरण पण चांगलं आहे, आणि गावाच्या लोकांचा जास्त कौल बाबासाहेब पाटलाकडेच. कसं बाबासाहेब पाटला काय केलं असं बाबासाहेब पाटलांनी सांगा पटकन. म्हणजे बाबासाहेब पाटलाचा विषय म्हणला तर बाबासाहेब पाटलांनी म्हणजे विधानसभेच्या वेळेस
इथं झोपडपट्टीवरच्या लोकांना शब्द दिला होता का तुमचं समाज मंदिराचं काम आम्ही करून देऊ. तर आम्ही ते बाबासाहेब पाटलाला सांगितलं का मागच्या वेळेस आम्ही शब्द दिला होता. त्यांनी लगेच 2 दिवसात कामाला मंजुरी आणून काम आता प्रगतीवर आहे. बरं, पंकज ठोंबरे एकदा निवडून केले. पंकज भाईने जे शब्द दिले ते पूर्ण केले नाही का? त्यांच्या विकास कामांमध्ये लिहिलं इकडचे खूप कामं. आता त्यांनी दिलं ना, वॉटर फिल्टर पण दिलं. आता सध्या त्याच्यात काय आहे ते तुम्हीच जाऊन पहा. आणि पुन्हा शाळेसाठी दिलं. जे दिलं त्याला हा म्हणलं, आपल्या मनानं हा म्हणलं पाहिजे. जे दिलेला दिलंच म्हणलं पाहिजे, जे नाही केलं नाही त्याला. जास्त कोणी दिलं मग? जास्त आता मग इकडे पाहिलं तर सरच्या माध्यमातून आणि ते मी हिशोब लावेल नंतर, मी विचारेन तुम्हाला. आणि बाबासाहेब पाटलाच्या प्रयत्नानं सरचं जास्त पार्ट चढ आहे. ते ठोंबऱ्यांचे फॅन फॉलोअर्स म्हणले की बाबासाहेब पाटलांनी काही नाही केलंय, ते सरांनी केलंय, ते सरांना आम्ही श्रेय देऊ. आणि आम्ही दिलं एकदा सरांना. त्यामध्ये आम्ही म्हणजे ज्या कामाची गरज असली ते काम आम्ही बाबासाहेब पाटलाला सांगत असतो की गावात आपल्याला हे पाहिजे. आता या पेवर ब्लॉकच्या वेळेस पण बाबासाहेब पाटलांनी विचारलं आपल्याला पेवर ब्लॉक कुठं बसवायची गरज आहे. त्यांना सांगितलं मसोबा मंदिरासमोर आपल्याला गरज आहे. मग ते बोलले ठीक आहे, मसोबा मंदिरासमोरच्या पेवर ब्लॉकची मंजुरी आणतो. हे काम गावातल्या कार्यकर्त्यांनी केलं, बाहेरचं नेऊन केलं? नाही, बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर होता. आणि पुन्हा हे पुतळ्याच्या वेळेस त्यांनी फोन करून सांगितलं आम्हाला कार्यकर्त्यांना की पुतळ्याचे पण पैशाचं टाकले म्हणे मंजुरी. म्हणजे असं इकडे जे सरच्या माध्यमातून काम करते ते बाबासाहेब पाटीलच करते वांजरगाव सर्कलमध्ये. बरोबर. क्या बोल रहे लोग, क्या क्या सुने आपने अभी? हाँ वो बड़े भाई काम करे इन्होंने, पर हमारे हिसाब से ऐसा है, मुझे समझता जब से तो ऐसा हुआ नहीं कि पंकज भैया इतने काम क्यों नहीं करा करके. हालांकि मैं उसका विरोधी पंकज भैया का आदमी. क्यों विरोधी में तुम? नहीं तो उसके था, मैं बात बता रहा उसके. पर वो आदमी ऐसा है कि वो आदमी जितने काम करा तो मैं होके उसके पास में गया. क्यों गया? 20 लाख का रास्ता करा, ये पुल करा, 35 लाख रुपए रास्ते को दिया, 5 लाख रुपए मसान भूमि को हमको दिया, 5 लाख का फिल्टर पानी को ही दिया. उसके बाद में सबसे बात ऐसी बात है, इतना देने के बाद में भी हर जगह दुख सुख में वो हमारे टाइम पे खड़ा है. हिसाब से पंकज भैया को हम चाहते हैं और वो अच्छे से अच्छे मतदान करेंगे गाँव के अंदर. अब ये बोलते बोरनाडे सर ने भी बहुत कुछ दिया. नहीं दिए बोरनार सर ने, दिए नहीं ऐसा नहीं, बोरनार सर ने भी दिए. पण बोरनार सर खड़े नहीं ना, अभी जब बोरनार सर खड़े थे तो उनका काम हम नहीं करे थे. अब पंकज भैया और बाबा साहेब पाटिल है तो हिसाब से हमको पंकज भैया ने दिया तो पंकज भैया को ही करना पड़ेगा ना. बोरनार सर ने दिया, बोरनार सर काम भी करे हमने. लोग बोलते उनके साथ रहे कि बाबा साहेब जगताप इन्होंने बोरनार सर से काम करके लिए. नहीं कोई किस आदमी काम थोड़ी करता है. ये सरपंच है, मेरी थोड़ी सही चलेगी, मैं वो सरपंच है. अब वो सरपंच है तो वो देंगे सही करके, क्या वो उसकी सही से वो थोड़ी काम करता. बोरनार सर ने उनके काम करे, उनका श्रेय उन्होंने काम को दिए. तुम्हारे चेयरमैन साहब ने बहुत काम बोले ना बोरनार सर के, उसका क्या है फिर, क्या कंडीशन है? उनको दे तो वो बोल रहे हैं, दे तो उनको समझ में उन्होंने बोले. पानी फिल्टर दिया पंकज भाई ने, क्या है उसका, चल रहा है क्या? लोगों को आता है क्या पानी अच्छा? हाँ आता था पानी अच्छा उसका. अभी तो पाइपलाइन फूट गई, थोड़ी आप दुरुस्ती करके चालू कर देंगे. मिलेगा ना लोगों को? हाँ फिर मिलेगा पानी. पंकज भाऊंनी खूप कामं केली म्हणतात भाऊ, एवढे कामं कोणीच नाही केलं म्हणतात. बघा आता कसं करायचं. बघा तुम्ही घेतली ना बाईक, कोणा काय सांगितले तुमच्या तर लक्षात आलं ना, कोणाची कामं ज्यादा आहे आता आम्ही कोणा लक्षात आलं. आम्ही कुठे पक्षाचे आणि कोणाचे प्रचारक नाही, मग आम्हाला सगळ्याच ऐकावं लागेल. प्रचारक नाही पण मग तुमच्या लक्षात आलं बघ किती जण कोणाचं काम जास्त सांगितले तुमच्या लक्षात आलं. बरं, मग तुमचं गाव आता गावाकडून काही मागायचं की नाही याला सगळ्या राजकीय लोकांना? मागायचं काय आता, या निवडणूक तर होऊ द्या मग आता मागता येईल ना. पण आता सगळं काही लोकांना काही गावात गेलो तुम्ही, लोक म्हणले बॉन्डवर लिहून घेतो. राजकारणी लोक एकदा गेले परत येतच नाही. तुमच्या गावाला निर्धार केला का नाही? आम्हाला विश्वास आहे ना, आम्हाला आतापर्यंत कोणा धोकाच दिला नाही ना, त्यामुळे आम्ही कसं काय म्हणणार आहे. बरं, मामा भांजाच्या लढाईत मग कोण भारी? मामा भारी पडते. पण एक युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये भांजा जिंकला होता, तुम्हाला सांगतो मी. असं काही होणार नाही इकडे. नाही असं नाही होणार. त्यावेळेस झालं ते झालं, पण आता नाही होऊ शकत. असं काही होणार नाही आता. नाही. बरं, पण नगरपालिकेला शिवसेनेचा जो पराभव झाला तो खूप जिवारी लागलाय. ग्रामीण भागात त्याची काही परतफेड वगैरे असं काही चित्र आहे का? नाही आता होईल ना, काहीतरी होईल ना, त्याचं होईल ना, परतफेड होईल. बरं, पंकज ठोंबरे ज्या नेत्यांचे सगळ्यांचे काम करत होते नगरपालिकेला, आता त्यांना बाबासाहेब पाटलाच काम करावं लागणार आहे महायुतीचा फॉर्म्युला म्हणून. पंकज ठोंबरे एकटे पडले ना हो. हा बरोबर आहे. मग ते वरच्या लेवलला काय करणार आहे आपण, त्यांचे ते वरच्या लेवलला युती झाली भानगडी. आपण बघितलं की अशा काही नागरिकांशी आपण संवाद साधतोय, आणखी काही नागरिकांना आपण संवाद साधणार आहोत. दुसऱ्या भागातही आपण जाणार आहोत. धुळा जिल्हा परिषदेचा असा सुरू आहे. आणखी काही इतर की पब्लिक क्या बोलते, सर्वसामान्यांचं मत काय, नेत्यांबद्दल काम केल्याबद्दल काही पुरावे कोणाकडे आहेत का हे देखील जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. असाच आपला कार्यक्रम सुरूच आहे. पंकज ठोंबरे आहे, त्यांचं नाव घेतलं तुम्ही बरोबर ना? जगतापचं घेतलं. जगतापचं घेतलं, त्यामुळं दोन्ही पण व्यक्तीचे असे कामसाठी चांगलेच आहे. बरोबर नाही? पण मग नंतर गोष्टी आम्ही ठरणार आहे का काय करणार आहे? शिवसैनिक आहे का?
म्हणून आम्ही बोलताय. सगळ्या पक्षाचे हा? सगळ्या पक्षाचे आहे. सगळे पक्ष एकत्र होऊन वाहिली होतं तसं आता काही झालं का तिकडं? आता वायली निघून येतं काय हो, पण आम्ही एडपट करतो ना त्यांना मतदान. ते वर गेले वायली का त्या आम्ही ठोका शिवसेनेला गेला भाजपमध्ये शिवसेना वा रे वा. गेली राष्ट्रवादीमध्ये काय करत त्याला कोणाला एकाला मारून तो जो चांगला मारून त्याला मारून तो काय बसले पंचायत करीत बस. पंकज भाऊ निवडून गेले, काय काय कामं केले भाऊने सांगा. कामं सगळ्यांना करले बोरनारे सरना केले पंकज भाऊना केले कामं झाले आमच्या गावात काही तुमच्या गावात असं काय कौल स्पष्ट नाही का कोणाच्या बाजूने कोण? नाही नाही कौल नाही समान मतदान होणार आहे सारखं सारखं देऊन टाकायचं, सारखं सारखं द्यायचं अर्धे तिकडे अर्धे इकडे आणि परत समान घ्यायचं अर्धा अर्ध. हा मग ते पडायचं मग आम्ही बी दोन्ही जातीला करून आणि दोन्ही पक्षाला करून आणि मग आम्ही एकत्र होऊ ना त्यांच्या वाणी बुजू. बर वा रे वा. मोठी प्रतिक्रिया. हा. बरं हे शेतकऱ्यांना आता काय सरकार न्याय देत नाही म्हणतं भाजपचं, खरं आहे का ते? काय देत नाही ते आम्ही तिथेच झकमारी करतो जरांगा सांगतो तेच खरं आहे. जरांग्याकडे जाते लोक ते सरकार कर्ज माफ करणं हे करणं मग जरांगा म्हणतो तुम्ही डोळे झाकून मतदान करता बरोबर. जो काम करतो त्याला करा ना. हा? काय विशेष शेतकऱ्याचा जरंग फाटराचा फॅक्टरी इकडे चालणार नाही कारण दोन्ही एकाच समाजाचे लोक आहेत. हा पाटीलच दोन्ही बी मग मग अर्धा अर्धा करून पाटलायला हे पाटलांच्या लढाईत काही तिसरा तर नाही येणार नाही एखादा? नाही नाही तिसरा नाही येत दोन्ही पैकी एकच येईल. बरं हे मामा भांजे लढू लागले आता आणि तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना एकमेकाचा विरोध करावा लागणार आहे. मामा भांजे लढाईत काय मामा बारी येईल का भांजा? मामा येईल नाही भांजा येईल कोणतरी मामा येईल नाही तुम्हाला काय वाटतं मामा भारी का भांजा भारी? भाषाच भारी बसायला बसला कसं 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 मग काय सांगावं त्याला लोक मधील मामा डंगर झाला आता भाषाच पाहू. वा रे वा. अरे पण मामा निवडणूक जिंकले नाही ना, मागची संधी नाही भेटली ना मामाला. मामा म्हणतो संधी भेटली नाही आता सोनच करून दाखवतो. दाखवतील ना मग हा? दाखवतील. परत सांगा ना पारडं जड कुणाचं आता तो मामा कोणाचा आहे भाषा कोणाचा आहे मला माहितीच नाही ना. नाव सांगा. आप्पासाहेब सोमवंशी. काय लोक अशा प्रतिक्रिया देऊ लागले, लोक म्हणते सगळे लोक एकत्र होतात आमचं नुकसान होतं याच्यामध्ये. एकत्र असलं काय नुकसान होणार. पंकज भाऊ निवडून गेले एकदा या गटातून, मागच्या बाबासाहेब जगताप यांना संधी मिळाली नव्हती. सावंत हे लढले होते पण एकतर्फी निकाल ठोंबरेंच्या बाजूने लागला. पण आता ही बिग फाईट आहे, या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष आहे, मामा भांजाच्या लढाईकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. काय मग आता कोणाचं पारडं जड आहे तुमच्या गावात? ठोंबरे काय काय केलं ठोंबरेंनी सांगा त्यांच्या कार्यकाळात? बरेच कामं केले आमचे रस्त्याची पाण्याची दिलं कामं भरपूर केली. ते शिवसेनेचे लोकही म्हणतात सरांनी कामं केले त्याच्यामुळे पाटल्या त्यांच्या. सरांनी बी केले यांनी केले ना दोघांनी केले. मग मामा भांजाच्या लढाई ते काय मामाची परिस्थिती चांगली का भांजाची? मामाची भाज्याची लढाई झाली पण आता दोन्ही कामं झालेले आहे गावामध्ये. आता ते मतदार ठरवतील ते नेमकं कोण विजय होईल त्याच्यावर आपण काय बोलणार आहे. बरोबर. दोघांचे काम आहे. वैयक्तिक पंकज भाऊचे भरपूर काम आहे गावामध्ये. पंकज भाऊचं काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे, सर्वांचे सुख दुखतात कधी पण हजर राहतो तो माणूस. बाबासाहेब जगताप नाही येत का? येतात आहे पण मग त्यांचं थोडं आता त्यांच्याकडे सत्ता नाही ना, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय मागणी करू शकतो. पारडं जड कुणाचं? पंकज भाऊचंच राहील. आपण बघितलं या सगळ्या समिश्र प्रतिक्रिया आपण पाहिल्या. मस्की गावात आपण आलो होतो. मामा भांजाच्या लढाईकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष आहे कारण इंटरेस्टिंग लढत होणार आहे, बिग फाईट इकडे मांडली जाणार आहे. आणि आता या लढतीतला हे खरं तर मी चोर वाघागावला गेलो होतो, त्यानंतर हे दुसरं गाव मस्की गाव, इथे समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. मामाचे काम सांगितले, भांजाचे काम सांगितले, मात्र हे गाव कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक घेऊन जातं, कुणाचं पारडं जड ठरवतं हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये दोन्ही नेत्यांचे इकडे काम दिसले, ठोंबरेंचंही जड पारडं इकडे खरं तर दिसलं. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये निकालानंतर हे गाव खरं कुणाच्या बाजूने राहिलं, उभं राहिलं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपला धुळा जिल्हा परिषद इथंच थांबूया तिथेच. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.